हॅलो गाईज, सर्वात आधी तुम्हा सर्वांना मागे गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे, त्यांच्यासाठी आपण खास आज उकडीचे मोदक बनवूया। त्यासाठी पॅन मध्ये मी 1 चमचा तूप टाकून घेतला आहे। आता त्यामध्ये थोडेसे काजू आणि बदामचे तुकडे टाकून घेऊ, खसखस टाकून कसं परतूया। आता ह्यामध्ये किसलेला ओला नारळ घालून घेऊ, छान असं परतून घेऊ। 3/4 कप गूळ घालूया। गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मिक्स करून घेऊ, हे छान असं परतून घेऊ। वेलची पावडर टाकूया, थोडीशी जायफळ पावडर टाकू आणि पुन्हा हे छान मिक्स करून घेऊया। सारण बनवून झालं आहे, आता थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया। सारण थंड होते तोपर्यंत आपण उकड काढून घेऊया। त्यासाठी अर्धा कप दूध, अर्धा कप पाणी टाकूया। त्यामध्ये 1 चमचा तूप घालूया आणि पाण्याला आता छान उकळी येऊ दे। थोडंसं मीठ घालूया, पाण्याला आली आहे। आता त्यामध्ये आपण 1 कप तांदळाचं पीठ टाकूया। इथे आंबेमोहर तांदळाचा वापर करा, कारण त्याने मोदक छान होतात। पिठाची चांगली उकड काढून घेऊ। गॅस बंद करू आणि 5 ते 10 मिनिटे पीठ असंच वाफवू देऊ। पीठ गरम असतानाच एका परातीत काढून घेऊया। हे गरम असतानाच मळायचं आहे। आता हाताने छान मळून घेऊया। पीठ चांगलं एकजीव केलं तर मोदक फाटणार नाहीत। थोडासा पाण्याचा किंवा दुधाचा हात लावून तुम्ही हे मळू शकता। छान सॉफ्ट असं मळून घेतलेलं आहे, बाउलमध्ये काढून घेऊया। आता आपण मोदक बनवून घेऊया। एक गोळा घेतला आहे, तो हलकासा लाटून घेऊ, कळ्या पाडून घेऊया। त्यामध्ये सारण भरून घेऊ। अशाच प्रकारे सर्व मोदक आपण आता बनवून घेऊया। पारी लाटून घेऊया, कळ्या पाडून घेऊ, सारण भरून घेऊया। सर्व मोदक असे आपण बनवून घेतले आहेत। मोदक मी ह्या कुकरच्या डब्यामध्ये वाफवणार आहे। एक मोदक घेऊया, तो असा पाण्यामध्ये थोडंसं डीप करून घेऊ आणि ह्या डब्यामध्ये ठेवून देऊ। सर्व मोदक असे ठेवून घेतले आहेत। मोदकला वरतून असं थोडं थोडं दूध लावूया। आता त्यावरती केशर लावून घेऊया। वाफवण्यासाठी आपले मोदक तयार आहेत। पाणी गरम करायला ठेवले होते, आता त्यामध्ये हा डब्बा आपण ठेवून देऊया। झाकण लावू आणि 15 मिनिटांसाठी आता मोदक वाफवून घेऊ। 15 मिनिटे झालीत, आता आपण बघूया मोदक तयार झालेत का। हे बघा, छान असे मोदक आपले वाफवले गेलेले आहे। प्लेटमध्ये काढून घेऊया। एक मोदक आपण तोडून बघूया। हे बघा, मऊसूत असे आपले मोदक तयार झाले आहेत। तयार आहेत बाप्पाच्या नैवेद्यासाठी उकडीचे मोदक। हे मोदक तुम्हाला कसे वाटले? आवडले असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।